पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अप्पा, झोप झाली ना व्यवस्थित? नीट लागली होती का? हो. आराम झाला असेल ना? हो झाला. हे घ्या, चहा घ्या. तुम्हाला आवडतो तसा मस्त आलं आणि गवती चहा टाकून केलाय वल्लीने. घ्या. वा वा. सचिन, तू अजूनही इथेच आहे? तू रेडी का नाही झाला? आपल्याला लेट होतोय. मी येणार नाही आज ऑफिसला. आप्पांना बरं वाटलं की तुम्ही जा. अरे पण मी रेडी झाली आहे. मग तुम्ही जा ना, मी येणार नाही आज. सचिन, खूप काम पेंडिंग आणि तसेही घरी खूप लोक आहे ना आप्पाची काळजी घ्यायला. नाही, पण घरातली बाकीची माणसं आप्पांच्या या अवस्थेला जबाबदार नाही आहेत ना. असं तुम्हाला नाही कळणार. मी आज येणार नाही ऑफिसला, तुम्ही जा मॅडम. बरं ठीक आहे, मी पण ऑफिसला नाही जात. नको 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 जावे बापू, नको, अजिबात नको. हिना आपल्या इथं या घरात थांबायला नको. तिला अगोदर जायला सांगा. जावे बापू. हो, मी नाही नाही, ही समोर दिसली ना की मला खूप त्रास होतो. तुम्ही त्रास नका. ए वल्ली, वल्ली, तुम्ही बसा. मी तुम्हाला खाली विनंती करतो. तू थांब यांच्यासोबत. मॅडम तुम्ही बाहेर या, बाहेर या 2 मिनिट. मॅडम, का अशा वागताय तुम्ही? का आप्पांच्या जीवाशी खेळ करताय? एक सेकंड, मी तुला फक्त ऑफिसला चल एवढंच बोलायला आली होती. त्यात मी अप्पांची जीवाशी काय खेळते? काय? हो मॅडम, तुम्हाला बघितलं की त्रास होतोय त्यांना. हे बघा, तुमचं बाकी सगळं ऐकतोय ना मी, पण हे नाही ऐकू शकणार मी काय ऑफिसला येत नाहीये. तुम्हाला जायचं असेल तर जा, आणि नसेल जायचं तर दुसरं काही करा, पण इथे थांबू नका प्लीज. सचिन, तू मॅडम, तुम्हाला पाहिलं ना की आप्पांना सारखं आठवतंय की तुमच्यामुळे त्यांच्या मुलीचा संसार मोडलाय. त्यामुळे प्लीज जा आता इथून. माझ्यामुळे संसार मोडला? हे जे काय होते त्यांच्या मुलगीमुळे होते. प्लीज आता तो विषय नको. पण सचिन, वल्ली आहे ना त्यांच्या सोबत, त्यांच्या काळजी घ्यायला. तू कशाला थांबतोयस घरी? हे बघा, त्यांच्यासोबत कोण आहे आणि कोण नाही याच्याशी मला काही घेणं नाही. मला एवढंच माहितीये की आप्पांना सोडून मी कुठेही जाणार नाहीये. सचिन, हे बघा मॅडम, माझं वल्लीशी काय नातं असावं आणि तुमच्याशी काय नातं असावं यासाठी ब्लॅकमेल करताय ना मला. मग माझं आप्पांशी काय नातं असावं, आप्पांसाठी मी काय करावं आणि काय करू नये हे नका ना ठरवू प्लीज. आप्पा वल्लींचे वडील आहे म्हणून तू? मॅडम, एका घरात गुण्यागोविंदाने राहणाऱ्या लोकांना एकमेकांबद्दल काय वाटतं, किती आपुलकी असते, काय नातं असते तुम्हाला कधीच कळणार नाही. हो, फक्त ब्लॅकमेल करून नातं नाही जोडता येत. मुळात नातं काय हे सुद्धा कळत नाही तुम्हाला. बघा, आप्पा माझ्यासाठी वडिलांसारखे आहेत. त्यांना अशा अवस्थेत सोडून जायचं मी? त्यांचा मुलगा म्हणून माझं कर्तव्य आहे तिथे थांबणं आणि त्यांची काळजी घेणं, आणि तेच करणार आहे मी आता. आधी प्लीज अंगचटीला येऊ नकोस ग. मम्मा सॉरी ना प्लीज. माझं डोकं खूप सटकलं होतं ग काल. म्हणजे तू मला इग्नोर करतेस फक्त एवढंच डोक्यात घेऊन बसलं होतं आणि मग चिडचिड झाली. पण मी समजून घ्यायला हवं होतं की तू असं अचानक कॅन्सल करतेस, त्यार्थी काहीतरी कारण असेल त्याला. सॉरी. ठीक आहे. ए मम्मा, अशी तुटक तुटक नको ना वागूस प्लीज. खरंच सॉरी, माझं चुकलं. तू बरेच दिवस झाले मला मिळतच नाहीयेस, मग चिडचिड झाली ग माझी. आणि आय नो आता की मी चुकले. तू माझी मम्मा आहेस आणि तुझं माझ्यावर किती प्रेम आहे हे तू काही वागून किंवा बोलून सतत प्रूव्ह करून दाखवायची काही गरज नाही. पण मी खूप पॉझिटिव्ह झाले होते ग. बाकी सगळ्यांना तू मिळतेस, फक्त मला मिळत नाही. तुला माहिती आहे ना राधे, तू माझी या जगातली सगळ्यात आवडती व्यक्ती आहेस. या जगात सगळ्यात जास्त प्रेम माझं तुझ्यावर आहे. मग प्रत्येकाला वाटतं ना की आपण जिच्यावर मनापासून प्रेम करतो त्या व्यक्तीनं आपल्याला समजून घ्यावं. माझ्या जबाबदाऱ्या खूप वाढल्यात राधे, आणि तू जर का अशी रेस्टलेस होत राहिलीस तर त्या गोष्टीचा आपल्याला खूप त्रास होऊ शकतो, तुलाही आणि मलाही. आणि हे समजण्या इतकी मोठी आणि समजूतदार तू झालीस. मला कळतंय मम्मा, पण किती दिवस झाले सौरभ आणि त्याच्या फॅमिलीचे काही ना काहीतरी इश्यू चालूच आहेत सतत. हो मान्य आहे बाळा, पण आपल्याला प्रॉब्लेम झाले होते तेव्हा आपल्या बरोबर कोण होतं? हितेंचा इश्यू झाला, आकाशचा इश्यू झाला,
तेव्हा आपल्या पाठीशी कोण उभं राहिलं होतं? पट्या होता ना. मग तेव्हा त्याच्या घरचे असं म्हणाले का की काय ही अनामिका, सारखे आपल्या हिच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम्स होत असतात, म्हणाले का असं? काय हा पट्या सारखा आपला सगळा वेळ त्या अनामिकालाच देतो, असं नाही ना म्हणाले बाळा. मला कळतंय मी चुकले मम्मा. आय एम सॉरी खरंच. आता तू प्लीज ओके हो ना. राधा मी ओकेच आहे, खरंच ओके आहे. तुला माहितीये एका वयानंतर आई आणि मुलगी ह्या खूप जवळच्या मैत्रिणी होतात. तशी तू माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहेस, जिच्याशी मी काहीही शेअर करू शकते, काहीही बोलू शकते, सगळं सांगू शकते. अशी मैत्रीण जी जी मला समजून घेईल, जर काही अडचणी आल्या तर माझ्या पाठीशी उभी राहील. यु नो राधा, ही एक गोष्ट पट्याकडून खरंच शिकण्यासारखी आहे. ज्या व्यक्तीवर तो प्रेम करतो तो त्या व्यक्तीसाठी अगदी खंबीरपणे उभा राहतो. कुठल्याही अडचणीत त्यांना पूर्णपणे सपोर्ट करतो, त्यांची साथ अजिबात सोडत नाही. डन. मला 100% पटलेलं आहे मम्मा. आता तू बघच, मी ना अशी पट्यासारखी होणार आहे, म्हणजे समजूतदार होणार आहे. तू ना मला छान असा तुला अभिमान वाटला पाहिजे, मी कशी मॅच्युअर्ड आहे वगैरे तुला कळलं पाहिजे. डन. हो. आय लव्ह यू. हा सचिन खरंच अप्पांची काळजी घ्यायला घरी थांबला असेल ना, की माझ्यापासून त्याला ब्रेक हवाय म्हणून मला रिझन देतोय तो. सचिन घरी आहे बघून ती वल्ली सचिनचा जवळ करायला लागली तर? वल्ली सारख्या बाईच्या हातात सचिनचा होल्ड परत गेला नाही पाहिजे, नाहीतर पूर्ण गेम फिनिश होणार. सचिनच्या मनात काय चालू आहे नक्की कळायला पाहिजे. फोन का नाही उचलत आहे तू सचिन? काय करतोय तू? तुमच्यासाठी चहा आणलाय. सचिन काय करतोय? याच्यासाठी तू घरी थांबला का? ओरडू नका मॅडम, काही वेळ वाकडं करत नाही मी. माझी बायको आहे ती. बायको होती, विसरलास का तिने तुझ्यासोबत? मॅडम माझ्या लक्षात आहे सगळं. मला माहिती आहे मी चिडलोय तिच्यावर आणि तिने खूप मोठा वेडेपणा केलाय. पण प्रत्येक स्पर्शाचा तुम्ही काढता तोच अर्थ नसतो मॅडम. तिचा हात थरथरत होता म्हणून तिचा हात धरला मी. तर एकाच घरात एका छताखाली राहतोय म्हणल्यावर समोरासमोर येणारच ना, ते नाही टाळता येत. आणि मी इथे थांबलोय ते फक्त आणि फक्त आप्पांसाठी. एक सेकंड, आप्पा महिनाभर बरं नाही झालं तर तू काय इथेच राहणार आहे? काय बोलताय मॅडम? पण विचार करा ना बोलायच्या आधी. आणि हो, आप्पांना बरं व्हायला 1 महिना जरी लागला तरी त्यांची सेवा करणं सोडणार नाहीये मी. कारण आता जर त्यांची काळजी घेऊ शकलो नाही ना तर आयुष्यभर स्वतःला माफ करणार नाही मी. त्यामुळे आप्पा पूर्णपणे बरे होईपर्यंत मी त्यांची सेवा करत राहणार आहे. आणि जोपर्यंत आप्पा पूर्णपणे बरे होत नाहीत तोपर्यंत ऑफिसला पण येणार नाही मी. आज रात्री सुद्धा इथेच थांबणार आहे.
सचिन हे जास्त होतंय आता. तुम्हाला जे समजायचं आहे ते समजा. मी जरा आलो तोपर्यंत तू आप्पांजवळच थांब. त्या आप्पांची काळजी घेता घेता ही वल्ली बरोबर सचिनवर चान्स मारते. आणि सचिन बावळटच आहे. लगेच गेला सिंपती द्यायला. या काहीतरी कर, नाहीतर इथपर्यंत आणलेला गेम सगळं खराब होणार आहे. काय करू काय करू. मजा आहे तुमची. पोरगी भरवतेय, घरातला प्रत्येक व्यक्ती तुमच्यासाठी तुमच्या आवडीचा पदार्थ करतोय. बरं आप्पा, आता मी जे काही सांगणार आहे ना ते शांतपणे ऐका. मी काय झालं? हळू 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 हळू. पाणी थांबा थांबा, पाणी देते तुम्हाला. आप्पा मी तू जाईस थांबा. ही कशाला आली इथं? तू इकडे काय करतेस? आप्पा हे घ्या, हे घ्या. तू काय करतेस इथे? का आलीस तू? तू इकडे काय करते? मलाच काय प्रश्न विचारतेस तू? तू विसरलीस का हे माझं घर आहे? मी माझ्या घरात काहीही करेन. बरोबर, तसंच हे सुद्धा माझं घर आहे. सचिनने मला इथे आणलं तर मी पण माझ्या घरात काही पण करेन. कळालं? मी अप्पांची काळजी घ्यायला इकडे थांबली. सेम बेंच. मी पण अप्पांचीच काळजी घ्यायला इथे आली होती. अप्पा, तुम्हाला बरं वाटतंय का? हे सगळं तुझ्यामुळे मला त्रास होतोय. पहिले बाहेर हो तू. हो बाहेर. अप्पा शांत व्हा. तुम्ही जरा शांत व्हा. असं चांगलं नाहीये. शांत व्हा. मी काय म्हणते वल्ली, तू किती काळजी घेते अप्पांची. तू दमली असेल ना. तू जा, मी अप्पांजवळ थांबते. त्यांना मी खाऊ देते. तुझा काय संबंध आहे? मी मुलगी आहे त्यांची आणि त्यांची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. कळलं? अगं वल्ली, आपण सगळे फॅमिली आहोत की नाही. मग मी करते ना, मी घेते ना त्यांची काळजी. तू काय हे सगळं करतेस? तुला माहितीये ना तू समोर आलीस की अप्पांना त्रास होत. मी मनापासून काळजी घेईन ना. कारण हे सगळं तुझ्यामुळे घडलंय. कळलं? तू निघ इथून. निघ. काय जाऊबाई, बरं झालं तुम्ही आलात. अहो रिया, तू इथे काय करतेस? मी मुलगी आहे ना यांची. मी घेते ना काळजी. ही मुलगी का आली इथे? त्यांना त्रास होतोय बघा ना. रिया, अगं तू इथे काय करतेस? तुला माहितीये ना अप्पांना नाही आवडत. अगं निदान त्यांच्या तब्येतीचा तरी विचार कर. बरोबर आहे तुमचं, पण मला सांगा, अप्पांना जे काही त्रास होतोय त्याच्या मागे काहीतरी रिझन असेल ना. एकतर मी या घरात आली आणि त्यावर सचिनचा माझ्यावर प्रेम आहे हे त्यांना आवडत नाहीये. त्याच्यामुळे तर त्यांना हार्ट अटॅक आलाय. आता मला सांगा, जेवढं जबाबदार सचिन आहे तेवढं जबाबदार मी सुद्धा आहे ना. पण सचिन त्यांची काळजी घेतात, त्याला ती संधी मिळाली, पण मला का नाहीये? मी खरंच मनापासून सांगते की मला खरंच अप्पांची काळजी घ्यायची आहे. मला एक संधी द्या. मला जे काही गैरसमज झालं ना ते दूर करायचंय. कसले गैरसमज? अगं वल्ली, काय अप्पांची हेल्थ पेक्षा तुला तुझ्या इगो मोठा आहेत का? कशाला ओरडते? मला कसं सांगू तुम्हाला सगळ्यांना की मला खूप गिल्ट येते. मला खूप वाईट वाटतंय. मला खरंच अप्पांची काळजी घ्यायची. हे बघा, माझा सचिन दिवस रात्र इथे अप्पांची काळजी घेतोय आणि मी काय करते, मी फक्त रूम मध्ये बसून आहे. मला पण वाटतं ना मी त्यांची काळजी घेऊ. प्लीज. हे बघा, आम्ही दोघांनी मिळून ते गुन्हा केला ना, तर शिक्षा पण आम्हाला दोघांना मिळायला पाहिजे ना. हे बघ रिया, शिक्षा वगैरे काही त्याची काही गरज नाही. पल्ली, असं कसं? गरज आहे. सचिन, आपण दोघे मिळून अप्पांची काळजी घेऊया. होणार जाऊबाई, मी गप्प बसणार नाही.
ती बाई हे सगळं मुद्दाम करतेय आणि मी नाही सहन करणार आहे. तिला माहितीये आप्पांना हिच्यामुळे त्रास होतो तरी मुद्दाम करतेय. वल्ली तू शांत हो. वल्ली अरे मी आहे ना इकडे, मी मुलगी आहे त्यांची, मी काळजी घेईन ना. हिचा काय संबंध आहे या सगळ्याशी? हिला आधी बाहेर काढा. वल्ली शांत हो. अरे कशी शांत हो? याचा त्रास होतो मला, नाही बोलते हो. आपण बोलूया. येणार जाऊ बाई तुम्ही. अहो ती बाई आप्पांना त्रास देतेय. वल्ली आप्पांसमोर भांडणं केली तर त्यांना त्रास होणार नाही का? आपलं काय ठरलं होतं? मनापासून चांगलं वागायचं, तरच सचिन तुझ्याकडे परत येईल की नाही. पण तुम्ही मला का सल्ले देताय? तिला सल्ले द्या ना. वल्ली मला दिसतंय तुझा आतताईपणा तुला खूप महागात पडणार आहे. ती कसं वागते ते बघा ना होणार जाऊ बाई. जरा हे बघा, जर ती असंच वागत राहिली ना तर मी तिला सोडणार नाही. मी हा फोन घेऊन येते, तोपर्यंत प्लीज काहीही वेडेपणा करू नकोस. वेडेपणा करू नकोस म्हणे. तू पहिले बाहेर बापू, तिला पहिले माझ्या नजरेसमोरून मी हात जोडते तुझ्या समोर, तू निघ बाहेर. चल वल्ली तू निघ. चल वल्ली आज जायचं नाही. काय मूर्खपणा, हे काय पद्धत आहे वागायची? मी मूर्खपणा करतेय का तू करतेयस? तुला काय वाटतंय का हे सगळं नाटक करून आपांची काळजी घेऊन सचिन काय तुझ्या प्रेमात पडणार आहे? एक सेकंड, प्रेमात पडणार आहे? तो माझ्या प्रेमात ऑलरेडी पडलाय. तुझं हे जे नाटक आहे ना ते जर मी घरच्यांना सांगितलं तर काय होईल कळतंय ना? सचिन स्वतः तुझी या घरातनं हक्कालपट्टी करेल, एवढं लक्षात ठेव. अगं वल्ली, एवढा मोठ्या मोठ्या बाता मारते पण करत काहीच नाहीये तू. नाही तुझा प्लॅन होता आठवतं, माझ्याकडून पैसे उकळायचं, मस्त आयुष्य जगायचं. काय झालं त्या प्लॅनचं? फिसकटलं. आता ना सचिन तुझा आहे ना पैसे. आता काय तुला बरं वाटतंय ना? तुला असं वाटतंय ना की हे सगळं करून तू जिंकलीस आणि तू मला हरवलंयस? वाटतं ना? पण फासे लवकरच पलटणार आहेत रिया, कारण शेवटी विसरू नकोस हे माझं कुटुंब आहे, तुझं नाही. तेच तुझा कुटुंब आहे ना, म्हणून मला जास्त कॉन्फिडन्स आहे की ते लोक तुझ्यावर विश्वास नाही ठेवणार आहे. हे घर, हे कुटुंब सगळं माझं होणार आहे आणि मला नाही तुला या घरातून बाहेर काढणार आहे. बघतो. माझ्या आप्पांच्या जवळ तू जायचं नाही, कळलं? अम्मा, काय झालं? काय झालं मॅडम? काय झालं? काय झालं? हळू 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 या इकडे बसा. या हो. बसा इकडे. घे पाणी. कुठे लागले? झालं पण काय झालं? काय ते तरी सांग, काय झालं? हेच नाही का अडखळलीस? मग काय काय नाही झालं. असं कसं काही नाही, एवढ्या मोठ्याने ओरडलात तुम्ही. होणार आहे जाऊ बाई, माई मावशी काही झालेलं नाहीये. ही जे काय करते ना ते मुद्दाम करते आणि नाटक करते. अगं वल्ली, मी इथे खरं बोलणं टाळते तर तू सुद्धा सोड. काय सोडणं म्हणजे? काय टाळते सूर्या? काय नाही. ए अगं बाई, ते आगळ पगळ बोलणं थांबव. काय झाले सांग तरी. मावशी, वल्लीने मला ढकललं. काय काय का? तुला मी आत्ता सांगून गेले ना काही वेडेपणा करू नकोस म्हणून वल्ली. मग नाही मी वल्लीला आवडत नाही ना मी आप्पांजवळ गेलेलं. मला खरंच त्यांची काळजी वाटते. तुम्ही मान्य केलं नाही केलं, सचिनची फॅमिली ही माझी फॅमिली आहे ना. आपण आवडत नाही तर राहू द्या ना. अहो मी हेच सांगत होते तिला की आपण नाही आवडते तर नको जाऊस ना त्यांच्याजवळ. पण ही ऐकतच नव्हती आणि मी अजिबात ढकललं वगैरे नाही. हिला होणार जाऊ बाई, ती स्वतः पडलीये.
आणि नाटक करते. खरं तर पडली पण नाहीये माई मावशी. मी खरं सांगतेय. काय करते वल्ली? एक तर तू मला ढकललं आणि आता डिनाय करते. मी तुला का ढकलू? खोटं बोलतेय होणारे जाऊबाई. मी खरंच नाही ढकललं हिला. माई मावशी मी खरं बोलतेय. बोलले जरा बेतानं काय बोलतेस? अहो माई मावशी मी कसं बोलते ते दिसतंय तुम्हाला, पण हिचं वागणं नाही दिसत आहे का? मी जाते. खूप दुखतंय मला. होत नाहीये. खूप 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 दुखतंय मला. माई मावशी माझा एका होई नाटक करते, खोटं बोलतेय. बायांनो तुमचं भांडण आता बंद करा. होणारे जाऊबाई हे बघ वल्ली, प्लीज जरा शांत राहा. आप्पा एकटे, तू आज जाऊन आप्पांकडे बस. सच्चू मला जरा रूम पर्यंत सोडशील का? मला हेल्प करशील का? मला दुसरं कोण नाहीये ते हेल्प करायला. चला हळूहळू. मी खरं सांगतेय, मी नाटक करते. एक मिनिट थांब, एक मिनिट थांब वल्ली प्लीज. हॅलो, मी काहीही केलं तरी पुन्हा ती रिया सचिनच्या जवळ जाते. आता अजून मी काय करू सचिनला मिळवायला?